The Great Happiness. मनोपुब्बं गमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नङ दुःखमनवेति चक्कं वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मौजे धामणी शाखा क्रमांक 16 बुद्ध विहार धामणी माता रमाई महिला मंडळ आदर्श तरुण क्रीडा मंडळ यांच्या वतीने आणि सर्वच बौद्धवाडीतील आपल्या श्रद्धावान धम्म उपासक उपासिका परिवारांच्या वतीने आपल्या साखरोली गावातील जेतवन बुद्ध विहारामध्ये संविधान दिन 26 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या पूजनीय भिक्षू संघास तथा शिबिरार्थी असलेले सर्वच श्रामणेर संघाला आपण आज अत्यंत श्रद्धापूर्वक सन्मानपूर्वक भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान असे पुण्य संपादन केलेले आहे आणि या निमित्ताने आपण आपल्या गावातील जनतेच्या सुख शांतीसाठी भगवान बुद्धांची वाणी धम्मोपदेशाच्या माध्यमातून आपणास श्रवण करता यावी यासाठी म्हणून आपण या धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेले आहे। तेव्हा आपल्या गावातील सर्वच आयोजक संयोजक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष सदस्य आपल्या सर्वांच्याच प्रती लहान थोरांच्या प्रती तथा द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय सचिव पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो आणि संपूर्ण आमचा श्रामणेर संघ आमच्या श्रामणेर शिबिरादरम्यान व्यवस्थापन करणारे या ठिकाणी उपस्थित असलेले तांबे गुरुजी मोहिते गुरुजी आणि सर्वच आपण खरं तर बाबासाहेबांनी फार मोठी आपल्याला संधी प्राप्त करून दिली बुद्धाचा धम्म देऊन आणि आपल्या या कोकणामध्ये
थोड्याच अंतरावरती जिथे बाबासाहेबांचं गाव आहे, त्याचबरोबर माता रमाईचंही गाव आहे, खेडमध्ये बुद्ध लेणी आहे, महाडला बुद्ध लेण्या आहेत, आणि हा एकूणच प्रदेश जो आहे याला त्या काळामध्ये सुना प्रांत म्हणत होते. भगवंताच्या काळामध्ये या भागामध्ये भिक्खू आलेले होते, म्हणजे 2600 वर्षांपूर्वी देखील या आपल्या भागात भिक्खूंचं राहणं होतं, वास्तव्य होतं. आणि त्यामुळे आपण तीच परंपरा या ठिकाणी सुरू ठेवत आहोत. आपण मोठे पुण्यवान आहात की आपल्याला आज भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला भोजनदान देण्याची संधी प्राप्त करून घेता आली. भगवंताने सांगितलं आहे की पुण्य सहजासहजी प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. धन तर प्रत्येकाकडे असते, परंतु दान पुण्याचा भाव प्रत्येकातच नसतो. मानवी जीवन तर असंख्य लोकांना प्राप्त झालाय, पण श्रद्धा बुद्ध धम्म संघाच्या प्रती सर्वांच्याच मनात उत्पन्न होत नाही. मानवी जीवन तर प्रत्येकाला प्राप्त झालाय, परंतु इथे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण मार्गक्रमण करावे असा भाव, असा विचार प्रत्येकाच्याच मनात निर्माण होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असते ते म्हणजे आपले कर्म. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, या जगतामध्ये सर्वच लोक एक समान नाहीत. ना धनाने, ना सौंदर्याने, ना स्वभावाने, ना अजून कोणत्या गोष्टीने. इथे बसलेल्यांपैकी जरी आपण पाहाल तर एका रंगाचे सर्व लोक नाही आहेत. एका घरातील जरी असतील तरी सारख्या रंगाचे लोक आहेत का? सारख्याच नाकाडोळ्याचे लोक आहेत का? सारख्याच बुद्धिमत्तेचे लोक आहेत का? धनानं सारखेच लोक आहेत का? सर्वच उंचीनं सारखेच आहेत का लोक? नाही आहेत. आणि स्वभावाने सारखेच आहेत का लोक? प्रत्येकाचा स्वभाव इथे वेगवेगळा आहे. आई वडील जरी एकच असले तरी स्वभाव मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तर हे का म्हणून प्राप्त होते आपल्याला असे? तुमच्यापैकी कुणाला ठाऊक आहे का म्हणून? कुणीतरी इथे बाबासाहेब जन्माला येते आणि कुणीतरी बिलकुल स्वतःच्याच बाबतीत काही समजत नाही असे लोक जन्माला येतात. बरोबर? कुणीतरी सौंदर्यवान आहे, कुणीतरी कुरूप आहे, कुणीतरी धार्मिक आहे, कुणीतरी अधार्मिक आहे, कुणीतरी दानी आहे, कुणीतरी कंजूस आहे. का म्हणून? तर भगवान म्हणाले, या जीवनामध्ये आपल्याला जे जे म्हणून काही प्राप्त झालाय त्याला आपले स्वतःचे कर्म जबाबदार असतात. कर्म सिस्टम माहिती आहे तुम्हाला? बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर वाचला तुम्ही तर बाबासाहेबांनी थोडक्यामध्ये कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. भगवान बुद्ध म्हणाले की कर्माशिवाय इथे कुणालाही काही प्राप्त होत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी या जीवन जगत असताना 2 प्रकारच्या कर्माचा उल्लेख केलेला आहे प्रामुख्याने. तो म्हणजे एक तर पुण्यकर्म असते म्हणाले भगवान, आणि दुसरं पापकर्म असते म्हणाले. आपण धम्मपालन गाथेमध्ये म्हणतो ना रोज आणि रोज, सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं येतं बुद्धान शासन. बोलतो ना, सब्ब पापस्स म्हणजे सर्व प्रकारचं पाप कर्म, कोणत्याही प्रकारचं पाप कर्म आपण करता कामा नये. पुण्यकर्म आपण संपादन करत राहिलो पाहिजे, म्हणजे पुण्याचा संचय आपण करत राहिलो पाहिजे. ज्या प्रकारे तुमच्याकडे आता भाताचं पीक निघालं असेल तर तुम्ही ते स्टोअर करून ठेवता, पुढल्या वर्षीपर्यंत जाईल यासाठी स्टोअर करून ठेवता ना. काही पेठारे वगैरे असतील तुमच्याकडे काही ठेवण्यासाठी, स्टोअर करून ठेवण्यासाठी, ते बरोबर आहे. काय हेतू असतो स्टोअर करून ठेवण्याचा? की पुढल्या वर्षीपर्यंत आम्हाला ते पुरलं पाहिजे. बरोबर आहे. जर स्टोअर करून ठेवलं नाही, भात आला, भात काढला आणि आपण तो पूर्णच विकून टाकला तर काय होईल? आपल्याला खायला नाही राहणार काही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की जेव्हा कधी कोणी भाताची शेती करेल, आपल्याकडे स्टोअर करून ठेवेल, ते लोक बिनधास्त असतात. आपल्याकडे भात ठेवून दिलेला आहे, आपल्याकडे साळ ठेवून दिलेली आहे, तांदूळ ठेवून दिलेला आहे. पण ज्यांच्याकडे नाही आहे ते टेन्शन मध्ये असतील की ज्यांच्याकडे आहे ते टेन्शन मध्ये असतील? दुःखी कोण होऊ शकते? ज्यांच्याकडे स्टोअर नाही आहेत ते.
आता काही लोकांकडे बघा बँकेचे पासबुक असतात, बँकेमध्ये खातं खोललेलं आहे बऱ्याच लोकांनी, तर काहीच्या खात्यामध्ये पैसे असतात, काहींच्या खात्यामध्ये पैसे नसतील. यदा कदाचित काही ऑपरेशन किंवा ॲक्सिडेंट झाला कुणाचा तरी, किंवा कुठलं तरी एखादं दुःख आलं आणि आपल्याला पैशांची गरज आहे, तर ज्यांच्या बँकेमध्ये खात्यामध्ये पैसे आहेत ते दुःखी होतील की ज्यांच्याकडे पैसा आहे ते दुःखी होतील? ज्यांच्याकडे पैसा नाही ते दुःखी होतील, हताश होतील, विचार करतील की आता आम्ही काय करावं. कोणी कर्ज बाजारी होत असताना कोणी पैसा दिला तर ठीक आहे, नाही दिला तर मग आमचं काय होईल. अनेकदा जीवनामध्ये असंच होते की आपल्याकडे काही नसल्यामुळे आपण दुःखी होत असतो. मग भगवान बुद्धांनी अशाच प्रकारे सांगितलं आहे की ज्याप्रमाणे धन दौलत पैसा धान जमा करून ठेवल्यामुळे आपल्याला दुःख होऊ शकत नाही, टेन्शन येऊ शकत नाही, त्रास होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे आपल्याकडे पुण्यकर्माचा संचय असायला पाहिजे. तर मग संकटामध्ये दुःखामध्ये त्रासामध्ये आपल्याला ते कामी पडू शकते. कारण पुण्याने सुख मिळते आणि पापाने दुःख मिळते. भगवंताने सांगितलंय कुशल अकुशल प्रकारचे कर्म सांगितले, दोन्ही प्रकारचे. कुशल कर्म असेल तर सुख शांती प्राप्त होऊ शकते आणि अकुशल कर्म असेल तर दुःख मिळू शकते. आणि त्यासाठी मग भोजन दानाचा जो काही भाग आहे, गृहस्थांना सांगितलं भगवंताने की तुम्ही जे काही कमवत असता, अर्निंग सोर्सेस असतात तुमच्याकडे, तर जरी पैसा तुमचाच आहे, जरी धन तुमचेच आहे, तरी मात्र त्याचा तुम्ही एकट्यानेच उपभोग घेता कामा नये. तुम्ही सामाजिक प्राणी आहात, तुम्ही लोकांबरोबर राहता आणि त्यामुळे तुम्हाला पुण्याची गरज असते. त्या कारणाने तुम्ही पुण्य कमावलं पाहिजे. म्हणून भोजनदान देणे हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला माहीत असेल नसेल, श्रावस्तीमध्ये एक सावकाराचा मुलगा राहत होता. त्याला श्रेष्ठी महाश्रेष्ठी म्हणायचे त्या काळामध्ये. आणि तो सावकाराचा मुलगा, त्याच्याकडे धन दौलत सर्व काही होतं, परंतु तो जरा दुःखी राहत होता. त्याला वाटत होतं की आपल्याकडे काहीतरी नाही आहे. बऱ्याचदा असं होते बघा, सर्व काही असते परंतु असं वाटतं की अरे आपल्याकडे काहीतरी नाही आहे. कुणाकुणाच्या जीवनामध्ये होते असं. आणि म्हणून त्या सावकाराच्या मुलाच्याही मनात असा विचार आला की आपल्याकडे काहीतरी कमी आहे. मग तो एक दिवस एका भंतेंना विचारतो, भंते माझ्या जीवनामध्ये आनंद नाही आहे, सर्व काही आहे भौतिक दृष्ट्या, पण आनंद नाही आहे, मी सुखी नाही आहे, असं मला फील होत आहे, तर मी काय करू शकतो, काय करायला पाहिजे. तेव्हा भंतेंनी त्याला सांगितलं की बघ, तुझ्या संपत्तीचे 3 वाटे केले पाहिजेत. तो सावकार होता, संपत्तीचे किती वाटे करायला सांगितले भंतेंनी? 3 वाटे करायला सांगितले. पहिला वाटा हा तुझ्या व्यापारासाठी तू लावला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही, भगवंताने सांगितलं आहे त्या काळामध्ये खरं तर, पण त्या भंतेंकडून त्या मुलाला सांगण्यात आले 3 वाटे संपत्तीचे करायचे आहे. त्यातून पहिला वाटा आपल्या व्यापारासाठी वापरायचा आहे, दुसरा वाटा जो आहे परिवाराच्या भरण पोषणासाठी वापरायला सांगितलेला आहे, आणि तिसरा वाटा दान पुण्यामध्ये वाटायला सांगितलेला आहे. तुम्ही बौद्ध साहित्याचा जर अभ्यास केला तर भगवंतांनी ह्याच्याबद्दलचं भाष्य केलेलं आहे. प्रत्येक ग्रहस्थाने आपल्या संपत्तीचे 3 वाटे करावेत. त्यातील पहिला वाटा आपला जो उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय असतो, व्यापार असतो, कामधंदा असतो, त्यासाठी पहिला वाटा खर्च करावा. दुसरा वाटा जो आहे तो परिवाराचं भरण पोषण करण्यासाठी खर्च करावा. आणि तिसरा वाटा जो आहे तो दान धर्मामध्ये पुण्य कर्म म्हणून वाटत राहावा. आणि त्यामुळे भगवंताच्या काळामध्ये बघा, विशाखा मिगार माता अनाथ पिंडक एका दिवशी 2-2 हजार भिक्षूंना भोजन दान द्यायचे. बघा किती, 2-2 हजार भिक्षूंना भोजन व्हायचं रोज, आणि तेही सन्मानपूर्वक, तेवढ्याच श्रद्धेने. ती त्यांची श्रद्धा होती. तशा प्रकारची बौद्ध साहित्यात विशाखेचं नाव अजरामर आहे. तुम्ही विशाखा ऐकलं असेल तर. बौद्ध साहित्यात सुदत्त नावाचा जो सावकार होता, अनाथ पिंडक त्याला म्हणत होते, त्याचं नाव अजरामर आहे. बघा 54 करोड रुपयाचं विहार बांधून भगवंताला भिक्षू संघाला त्याने त्या काळामध्ये दान दिलं. बघा सुवर्ण मुद्रा जेतवनामध्ये अंथरून वाचला असेल तुम्ही, ऐकलं असेल तर. त्या विशाखाने 9 करोड रुपयाचा आहाराचा लिलाव लावला. 27 करोड रुपयाचं विहार त्या श्रावस्ती नगरामध्ये तिने बांधून भिक्षू संघाला दान दिलेलं आहे. अनेक लोकांनी विहार दान दिले, अनेक लोकांनी भिक्खू निवास बांधून दान दिले, अनेक लोकांनी भोजन दान सातत्याने देत राहिले, कोणी चिवर दान देत राहिले भगवंताच्या काळामध्ये. आणि वेगवेगळ्या प्रकारचं दान पुण्य भिक्षू संघाला होत असल्या कारणाने भिक्षू संघाची संख्या वाढली, आणि संघाची संख्या वाढलेली असल्या कारणाने त्या काळामध्ये हजारो लाखो भिक्षू होते. आणि या भारतामध्ये, तत्कालीन भारतामध्ये, म्हणजे आताचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, चायनाची बॉर्डर,
हे जे काही आहे तिबेट वगैरे ह्या सगळ्या प्रदेशामध्ये बौद्ध भिक्खू संघाचं ठाण होतं, राहण्याचं ठिकाण होतं. मग त्यानंतर सम्राट अशोकाचा जन्म झाला आणि सम्राट अशोकाने देखील या भारतामध्ये आपला मुलगा दान दिला संघाला, आपली मुलगी दान दिली संघामध्ये आणि बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ 84,000 चैत्य स्तूप विहार लेण्यांची निर्मिती केली त्या सम्राट अशोकाने. तो सम्राट अशोक आपण त्यांना आदर्श मानले पाहिजे. आपल्या नाला सोपाऱ्याच्या बंदरातून त्यांनी संघमित्रा नावाच्या मुलीला भिक्षुणीची दीक्षा देऊन त्यांना श्रीलंकेला पाठवलं होतं. नाला सोपाऱ्याचं बंदर तेव्हा प्रसिद्ध होतं आणि त्या बंदरामधून संघमित्रा माताजी भिक्षुणी झाल्यानंतर त्या श्रीलंकेला गेल्या आणि तिकडे जाऊन त्यांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भिक्षूचं जे जीवन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भिक्षू संघ त्या काळापासून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो आहे. म्हणून भिक्षू संघाला दिलेलं जे भोजन आहे ते मोठं पुण्यदायी आहे, सुखदायी आहे, अशा प्रकारचा भगवंताचा उपदेश आहे. आणि त्यामुळे तुम्ही पुण्यवान ठरलेला आहात. तुम्हाला ही संधी प्राप्त झाली की आपल्या विहाराच्या वतीने, बौद्धवाडीच्या वतीने भिक्षू संघाला भोजन दान देता आले. खरं तर एकदा भगवान श्रावस्तीमध्येच राहत होते आणि श्रावस्तीमध्ये राहत असताना भगवंताला अनेक लोक प्रश्न विचारायचे, भगवान आमच्या सुखी जीवनासाठी आम्ही काय करावे, आमच्या आनंदमय जीवनासाठी आम्ही काय करावे. एकदा असंच एका गृहस्थाने भगवंताला विचारले की भगवान आम्ही गृहस्थ आहोत, पत्नी, मुलं, बाळ, नवरा, बायको, हा संसार आहे, राबावं लागते, काबाड कष्ट करावं लागते, मेहनत करावी लागते, शेती करावी लागते, कामधंदे उद्योग व्यापार करावा लागते आणि तेव्हा कधी आम्हाला भाकरी मिळते. परंतु आपण सांगत आहात की मनुष्याला गृहस्थ असो की गृहत्यागी असो प्रत्येक व्यक्ती इथे निर्वाणाला प्राप्त होऊ शकतो. निर्वाण ज्याला म्हटलेलं आहे ना, तर भगवंतानं सांगितलं की निर्वाण म्हणजे परमसुख, जिथे मनाची न्यूट्रल अवस्था आहे. निर्वाण माहिती आहे तुम्हाला? कुणाला निर्वाणाची व्याख्या माहिती आहे? निर्वाण ऐकतो ना आपण, तर निर्वाण कशाला म्हणतात माहिती आहे? म्हणजे निर्वाणाची अवस्था कशी असते ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एखादी बाईक आहे किंवा एखादी उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला की निर्वाणाची अवस्था काय आहे. कारण ती मनाची अवस्था आहे. निर्वाण मृत्यूनंतर प्राप्त होत नाही, तर निर्वाण जिवंतपणामध्ये प्राप्त होते. आपल्या लोकांमध्ये लय खूप कन्फ्युजन आहेत. एवढे कन्फ्युजन की बापा आम्हाला रोज लोकांना असं सांगावं लागते, कन्फ्युजन दूर करावे लागतात. आता निर्वाणाच्या बद्दल बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, आता इकडे कोकणामध्ये कमी आहे ते, पण बऱ्याच ठिकाणी जातो ते जे कोणी लोक मृत्युमुखी पडतात त्यांच्या फोटोच्या खाली लिहिलेलं असतं निर्वाणस्थ. निर्वाण म्हणजे मृत्यूची तारीख. मृत्यू नाही लिहू शकत लोक, तर निर्वाण लिहितात. कोणी निर्वाणस्थ लिहिते, कोणी आपल्याकडे मग कालवश वगैरे दिवंगत वगैरे लिहितात, पण बऱ्याच ठिकाणी असं होते. तर निर्वाणाची एक अवस्था मृत्यूच्या अगोदरची आहे, मृत्यूनंतर नाही. मृत्यूनंतर निर्वाण कसे प्राप्त होईल? कारण ते आचरणाने प्राप्त होणार आहे. निर्वाण हे आचरणाने प्राप्त होते. म्हणजे आपण ध्यानामध्ये पुढे आणि पुढे जेव्हा जाऊ, समाधी मार्गाचा, सम्यक समाधीचा मार्गाचा अभ्यास जेव्हा करत राहू, तेव्हा आपल्याला निर्वाणाची प्राप्ती होते. आणि म्हणून मग उदाहरण म्हणून काय सांगितलं आहे, तर एखादी गाडी आहे, म्हणजे आता आपण, तेव्हा तर गाडी नव्हती, पण निर्वाणाची अवस्था, मोटरसायकल असेल तर ती चालू आहे, चाबी फिरवलेली आहे, पण गिअरमध्ये नाही आहे, न्यूट्रलमध्ये आहे. तर न्यूट्रलमध्ये असल्यावर आपण कितीही एक्सलेटर फिरवला, गाडी सुरू आहे, न्यूट्रलमध्ये आहे आणि आपण एक्सलेटर प्रेस करतोय, काही उपयोग होईल त्याचा? होईल का? तुमच्याशीच बोलतोय, मराठी समजते ना माझी? एखादी मोटार गाडी सुरू आहे, चावी लावलेली आहे, तिला आवाज येतोय गाडीचा आणि न्यूट्रल आहे आणि आपण एक्सलेटरवरती पाय देतोय, प्रेस करतोय, फायदा होईल काही? गाडी धावेल का पुढे? केव्हा धावेल? जेव्हा गिअर टाकू आपण क्लच दाबून, तेव्हा गाडी धावू शकेल. विदाऊट गिअर म्हणजे न्यूट्रल मध्ये असल्यानंतर धावू शकणार नाही. मनाची अवस्था न्यूट्रल जेव्हा होते, म्हणजे कशाचाही काहीच परिणाम होत नाही जेव्हा आपल्या मनावर, तेव्हा ती निर्वाणाची अवस्था आहे. म्हणजे राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार, ईर्ष्या हे जे काही लोकधर्म आहेत, या लोकधर्माचा ज्या मनावर परिणामच होत नाही, ती निर्वाणाची अवस्था आहे. म्हणजे जिथे राग नाही आहे, राग म्हणजे असा राग नाही, राग म्हणजे आसक्ती, पाहिजेची भावना. कारण मनुष्य प्राणी दुःखी कशामुळे आहे? तर पाहिजेची भावना असल्यामुळे. मनासारखं नाही झालं की दुःखी होते मनुष्य.
मनाच्या विरुद्ध झालं की दुःखी होते मनुष्य. जेवण बरोबर नाही भेटलं की मनुष्य दुःखी होते. आपल्याला कोणी सन्मान दिला नाही की मनुष्य दुःखी होते. आपलं कोणी नाव नाही घेतलं की मनुष्य दुःखी होते. बघा तुम्ही, इकडे ते खूप चालते, सगळीकडे चालते माना सन्मानाचं. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलंय की निर्वाणाची अवस्था आपल्याला प्राप्त करण्यासाठी हे मानवी जीवन जे आहे ते आपल्याला या जीवनाचा अर्थ समजून घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून भगवान बुद्धांनी त्या गृहस्थाला सांगितलंय की गृहस्थांचे काही कर्तव्य असतात, त्या कर्तव्यांचं आपल्याला पालन करता आलं पाहिजे. तर कोणते कर्तव्य असतात? तर तुम्ही महामंगल सूत्र जर कधी ऐकलं असेल, द ग्रेट हॅपीनेस वरती, आपल्या चॅनलवरती महामंगल सूत्राचे उपदेश आहेत बघा. एक एक उपदेश आहे महत्वपूर्ण जो भगवंतांनी केला त्या काळामध्ये. त्यामध्ये भगवान बुद्ध त्या गृहस्थाला म्हणतात की गृहस्थांचं जे कर्तव्य आहे त्यामध्ये एक कर्तव्य आहे आई वडिलांची सेवा करणे, माता पितांची सेवा करणे. हे गृहस्थांचं एक कर्तव्य आहे. का? तर जे कोणी लोक माता पित्यांची सेवा करतील तर ते जेव्हा म्हातारे होतील तेव्हा त्यांची मुलं त्यांची सेवा करतील. बरोबर आहे? आणि जर कोणी माता पित्यांची सेवा करत नाही आहे, मुलांना शिकवलंय भरपूर परंतु माता पित्यांची त्यांनी सेवा केली नाही आहे, सासू सासऱ्यांची त्यांनी सेवा नाही केली आहे, ती मुलं त्यांची जी असतात ती भलेही शिकतील, नोकरीला लागतील, पण माता पित्यांची सेवा करतील याची गॅरंटी आहे का? जैसी करणी वैसी भरणी आहे या जगतामध्ये. बरोबर आहे? म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलंय की मुलांना वगैरे धन दौलत प्राप्त करून देणं हे तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु केवळ धन दौलत त्यांना प्राप्त करून श्रीमंत बनवणं एवढंच आई वडिलांचं कर्तव्य नाही आहे. तर मुलांना चांगले संस्कार देणं हेही आई वडिलांचं कर्तव्य आहे. मुलांना जर सुसंस्कारित बनवलं तर ते आई वडिलांचे विचार करतील, तर ते भावा बहिणीचा विचार करतील. नाही तर मनुष्य प्राणी असा आहे की पैसा एकदा आला, धन दौलत एकदा आली की मग तो फारसा विचार करत नाही माय बाप बहीण भाऊ मुलं बाळ यांचा, कारण नैसर्गिक गोष्ट आहे. आणि त्यामुळे भगवंताने त्या गृहस्थाला सांगितलंय की माता पितांची सेवा जे लोक करतील त्यांच्या जीवनामध्ये आनंद त्यांना प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. दुसरी गोष्ट सांगताना भगवंताने सांगितलंय की मनुष्याने आपली वाणी ही मृदू ठेवली पाहिजे. ही वाणी जी आहे ना, आपण बोलतो ना, तर बोलताना आपली भाषा मृदू असायला पाहिजे. आपण गोड बोलणारे, मधुर बोलणारे असलो पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये राग द्वेष नसायला पाहिजे, आपली वाणी कठोर नसायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले आपली वाणी ही प्रेमाची वाणी असली पाहिजे, माणसांना जिंकणारी आपली वाणी असायला पाहिजे. जसं भगवान बुद्ध म्हणाले की मी जे आहे मी साऱ्या जगाला जिंकू शकलो आहे. आणि त्यामुळे कशामुळे जिंकू शकलो आहे? तर माझ्याकडे या वाणीचा गोडवा होता, माझ्याकडे वाणीचा गोडवा होता आणि माझ्याकडे शांती होती. भगवंताकडे शस्त्र होतं का कोणतं? अंगुलीमालाकडे भगवान गेले, कोणतं शस्त्र घेऊन गेले होते? अंगुलीमालाकडे जेव्हा भगवान गेले कोणतं शस्त्र घेऊन गेले असतील बरं? काही काठी, कुल्हाडी किंवा अजून तलवार, भाला असे काही होते का भगवंताकडे? असे काही नव्हते. मग 999 खून करणारा अंगुलीमाल डाकू, ज्याला बाबासाहेब लिहितात 100-150 लोक घाबरायचे त्याच्या दिशेने जाण्यासाठी, तर भगवंत असं काय घेऊन गेले की तो बदलला? काय घेऊन गेले सांगा बरं, कोण सांगू शकते? काय घेऊन गेले भगवान? भगवंताच्या वाणीमध्ये प्रेम होता, आपुलकी होती, जिव्हाळा होती. जशी एखादी आई आपल्या लेकराची चूक झाल्यानंतर अतिशय प्रेमाने जवळ घेऊन सांगते की बाळा असे करू नये, बाळा असे बोलू नये. जर ऐकत नसेल तर मग ठाके देईल, परंतु प्रेमाने सांगते ना. काही झालं तर, चूक जरी झाली तर आई जवळ घेऊन सांगते की असं करू नये. तर भगवान बुद्धांनी सुद्धा अंगुलीमालाला जाणीव करून दिली की तुझ्यातलं साधुत्व अजून कायम आहे, तू ते टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंगुलीमाल जो आहे तो अहिंसक बनला, पुन्हा भिक्षू बनला आणि त्याने स्वतःला बदलून टाकलं. आणि एक भिक्षू म्हणून तो अजरामर आहे. मैत्रीमध्ये अग्र होता अंगुलीमाल. कशामध्ये? ही एवढी आश्चर्यचकित करून टाकणारी गोष्ट आहे की जो डाकू होता
तो भिक्षू बनला आणि भिक्षू बनल्यानंतर विशिष्ट गुणांमध्ये काही भिक्षू आग्रह होते त्या काळामध्ये, विशिष्ट गुणांमध्ये. तर अंगुलीमाल कशात आग्रह होता? मैत्रीमध्ये, मैत्री करण्यामध्ये. मैत्री करणाऱ्या भिक्षूंमध्ये अंगुलीमाल जो होता तो आग्रह होता. भिक्षू झाल्यानंतर लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्याकडे मात्र शांती होती. त्याने तेव्हा मात्र प्रतिकार केला नाही. चिवर घेतल्यानंतर, भिक्षू बनल्यानंतर मात्र मारामारी केली नाही, कुणाबद्दल द्वेष केला नाही, कुणाचा राग केला नाही, कुणाला त्रास दिला नाही, कुणाला डोळे वटारून पाहिले नाही त्याने. आणि त्यामुळे तो धम्माच्या मार्गामध्ये पुढे आणि पुढे जात राहिला आणि त्यामुळे तो या जगी अजरामर ठरला. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की आपल्या आई वडिलांची सेवा करणे, सर्वांना प्रेमाने बोलणे हा एक सद्गुण सुद्धा ज्यांच्याकडे असेल ते जीवनामध्ये आनंदी जीवन जगू शकतात. त्यानंतर एक गोष्ट सांगितली भगवंताने की आपण आपल्या कुळातील लोकांचा आदर केला पाहिजे. आपल्या कुळातील लोकांचा म्हणजे आपले आई वडील, चुलते चुलती, आजी आजोबा, हे जे कोणी वडीलधारे लोक असतात आपल्या घरातील, त्या सगळ्यांचा आपण सदैव आदर केला पाहिजे. आपण आदर केला पाहिजे, प्रत्येकाचा रिस्पेक्ट दिला पाहिजे प्रत्येकाला. भगवान बुद्ध म्हणाले जे कोणी लोक आपल्या परिवारातील आई वडील, चुलता चुलती, आजी आजोबा, आत्या मामा किंवा कुळातील सर्व लोकांचा आदर सत्कार करतील, त्यांना मान सन्मान देतील, त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख राहील. त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलं दान देण्याचा गुण प्रत्येकात असावा. भगवान बुद्ध म्हणाले औदार्य असावं आपल्याकडे. औदार्य, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपुलकी, जिव्हाळा असावा आणि प्रत्येकाला मदत करण्याची भावना असावी. आपण समाजामध्ये राहतो, आपल्यावर कधी कोणती कशी वेळ येईल हे सांगता येते का? आपण दुःखी होऊ शकतो, आपण संकटात सापडू शकतो. तर भगवंत म्हणाले की आपण अगोदर इतरांना मदत करणारे असलो पाहिजे. आपल्या वाट्याला लोक केव्हा येतील? जेव्हा आपण इतरांच्या वाट्याला जात असेल, म्हणजे इतरांना मदत करत असेल तर लोक आपल्याला मदत करतील. आपण इतरांचा विचार करत असेल तर लोक आपला विचार करतील. पण जर आपण म्हणालो की लोकांनी माझाच विचार करावा आणि मी कुणाचाच विचार करणार नाही, तर आपण होऊ का दुसऱ्यांचे? किंवा आपलं कोणी होईल का? आपलं तेव्हाच कोणी, आपल्या संकटकाळी वाट्याला तेव्हाच लोक येतील जेव्हा आपण इतरांच्या संकटकाळी वाट्याला जाऊ. ह्या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला म्हणजे अशा नवीन वाटत नसल्या तरी भगवंतांनी ह्या त्या काळामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले गृहस्थ जीवन हे जे काही आहे हे मोठं तसं पाहिलं तर कठीण आहे. इथे आपण दुसऱ्यांचे बनणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. आपण आपले बनू पण दुसऱ्यांचं बनणं खूप अवघड आहे. आणि त्यामुळे भिक्षूंनाही अशा प्रकारचा उपदेश केला आणि गृहस्थांना सुद्धा अशा प्रकारचा उपदेश केला. त्यामुळे भोजनदानाच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धाने अनेक लोकांना उपदेश केले. तुम्हाला सरते शेवटी मी सांगेल, तुम्हाला आम्रपाली माहिती असेल तर भोजनदानाचं उदाहरण देतो मी. आम्रपाली माहिती आहे? भगवंताच्या काळामध्ये सुपरिचित अशी आम्रपाली होती. एकदा भगवान बुद्ध आम्रपालीच्या आम्रवनामध्ये पोहोचले होते आणि वैशालीला भगवान तेव्हा गेले होते, वैशाली नगरीला. आणि अगोदर डायरेक्टली भगवान बुद्ध काय गावामध्ये गेले नाही. गावाच्या बाहेर असलेल्या आम्रवनामध्ये, जे की आम्रपालीला भेट दिलेलं होतं, त्या आम्रवनामध्ये थांबलेले होते. जेव्हा आम्रपालीला समजलं तेव्हा आम्रपाली रथात बसून आपल्या दास्यांसह लगेचच भगवंताच्या दर्शनाला गेली. भगवंताला अभिवादन केलं. भगवंताने तिला थोडक्यात उपदेश दिला आणि तिला श्रद्धा निर्माण झाली की आपण भगवंताला भिक्षू संघाला भोजनदानासाठी बोलवलं पाहिजे. बाबासाहेबांनी हे प्रकरण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात हेतुपुरस्सर सांगितलं बघा की भिक्षूंना संघाला दिलेलं भोजनदान हे किती महत्वाचं आहे, पुण्यदायी आहे. यासाठी म्हणून बाबासाहेबांनी टाकलं असावं हे प्रकरण. आणि जेव्हा आम्रपाली मग भगवंताला भोजनाचं निमंत्रण देते तेव्हा भगवान मौन राहून स्वीकृत करतात, त्या भोजनाला स्वीकारतात. आणि मग आम्रपाली निघते. आम्रपालीला खूप आनंद होते कारण ती मी गणिका आहे, नगरवधू आहे आणि भगवान माझ्याकडे येणार आहेत असे तिला वाटते. आणि त्यामुळे ती खूप आनंदी होते. आपल्या रथात बसते आणि रथात बसून ती आपल्या घरी जायला निघते. जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा तिकडनं त्या वैशालीचे लिच्छवी राजकुमार भगवंत आले हे समजल्यामुळे आपण भगवंताचं आदरातिथ्य करायला पाहिजे, आपण राजकुमार आहोत, राजे आहोत या नगराचे, त्यामुळे ते सुद्धा तिकडनं रथात बसून येत असतात. आम्रपाली भगवंताकडून
वैशाली नगरीमध्ये जात असते आणि ती फार खुश असते. तेव्हा मग जेव्हा ती आम्रपाली जाते तिच्या रथात, भरधाव रथामध्ये बसून, तेव्हा राजकुमाराला पाहून ती काही रथ थांबवत नाही. मग असं म्हटलेलं आहे की रथाची चाकं, रथाचा जू एकमेकांना घासतात, पण आम्रपाली काही रथ थांबवत नाही. परंतु राजकुमार आम्रपालीला म्हणतात, हे आम्रपाली, एवढ्या उन्मादाने, एवढ्या आनंदाने, एवढ्या वेगाने तू कुठे चालली आहेस, कुठे गेली होती तू एवढी? तेव्हा ती आम्रपाली राजकुमाराला सांगते की महाराज, मी भगवंताचं दर्शन घेतलंय, भगवंताने मला आशीर्वाद दिले, भगवंताने मला उपदेश केलाय, आपल्या नगरामध्ये भगवान आले आहे भिक्षू संघासह आणि माझ्याकडे उद्या ते भोजनदानासाठी येणार आहेत, भगवंताने माझ्या भोजनदानाच्या निमंत्रणाचा स्वीकार केलाय. असे जेव्हा ती आम्रपाली त्या राजकुमाराला सांगते तेव्हा ते राजकुमार त्यांना विचार येते मनामध्ये की आम्ही राजे आहोत, पहिला मान तर आम्हाला भेटायला पाहिजे होता, म्हणजे भगवान आमच्याकडे यायला पाहिजे होते पहिल्यांदा. आणि त्यामुळे तिला ते म्हणतात की बघ, हे भोजन उद्याचं जे काही तुझं स्वीकारलंय भगवंताने, ते भोजन आमच्याकडे असू दे भगवंताचे, मी तुला विनंती करतो. पण ती आम्रपाली म्हणते की नाही, माझं सौभाग्य आहे, माझं पुण्य आहे की भगवान बुद्ध माझ्याकडे येत आहे, तुम्ही मला काहीही जरी देऊ केले तरी सुद्धा मी हे भोजन उद्याचं तुम्हाला नाही देऊ शकत. तर असा उल्लेख आहे की ते राजकुमार राजे म्हणतात की अर्ध राज्य मी तुला देईल, तू भगवंताचं उद्याचं भोजन आम्हाला दे, परंतु ती नाकारते, ती देत नाही. हा जो संदर्भ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये, यावरून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की भिक्षू संघाला दिल्या जाणाऱ्या भोजनाचं किती मोठं फळ असेल. भगवान बुद्ध म्हणाले, जेव्हा कधी भोजन दान देत असतो गृहस्थ भिक्षूंना, चिवरधारींना, तेव्हा त्यांना 4 गोष्टींचा लाभ होत असतो. जेव्हा जे कोणी लोक श्रद्धापूर्वक निस्वार्थपणे भिक्षू संघाला भोजन दान देत असतात, बुद्ध प्रमुख भिक्षू संघाला, तेव्हा त्यांना 4 गोष्टींचा लाभ होतो. एक तर आयु, वन्न, सुखं, बल. ह्या 4 गोष्टी, आयुष्य, वर्ण, सुख आणि बल, ह्या 4 गोष्टी प्राप्त होत असतात गृहस्थ लोकांना आणि भोजनदानाच्या मुळेच त्या प्राप्त होतात. त्यामुळे आपण नेहमी जेव्हा जेव्हा कधी संधी मिळेल भिक्षू संघाला भोजनदान देऊन तृप्त केलं पाहिजे. ही एक गोष्ट अध्यात्मामध्ये तर आपल्याला प्राप्त होईलच या 4 गोष्टी, परंतु वर्तमान जीवनामध्ये जरी आपण विचार केला तरी मी मगाशी जे म्हणालो की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिलाय आणि म्हणून आपलंही काहीतरी कर्तव्य आहे. केवळ बाबासाहेबांनी आम्हाला श्रीमंत बनवलाय, बाबासाहेबांनी शिक्षणाची संधी दिली आहे, बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलंय आणि एवढं बोलायचं फक्त कार्यक्रमापुरतं आणि भाषणापुरतं, एवढं म्हणून चालेल का आपल्याला? फक्त आपलं पण तर कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी जर आपल्यासाठी त्याग केलाय, बाबासाहेबांनी जर आपल्यासाठी समर्पित जीवन जगले आहे, तर मग आपण काय करतो आहे? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांना जो काही भारत बुद्धमय करायचा होता असे बाबासाहेब म्हणाले, तर भारत बुद्धमय करण्यासाठी भिक्खूची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच उपासकांची सुद्धा जबाबदारी आहे. कारण भिक्खूचं जेवढं कर्तव्य आहे, भिक्खू गृहत्यागी होऊन पूर्ण वेळ धम्मप्रचारासाठी कार्यरत असतो, तेव्हा त्या भिक्खूला पूर्णतः सहाय्यक ठरणे, सहकार्य करणे, सपोर्ट करणे सर्व अर्थाने हे गृहस्थाचं काम आहे, कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक बौद्ध व्यक्तीने केवळ आपल्या पुरता विचार न करता बौद्ध भिक्खू संघाला भोजन, चिवर आदी दान देऊन आपल्या जीवनामध्ये आपलं कर्तव्य बजावावं आणि बाबासाहेबांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. खरं तर बाबासाहेबांच्या ऋणातून कोणी मुक्त होऊ शकत नाही, एवढे अनंत उपकार त्या महामानवाने आपल्यावरती केलेले आहेत. आणि त्यामुळे बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपण धम्म कार्यामध्ये सुद्धा स्वतःला झोकून देऊन भिक्षू संघाच्या साठी आपण दान पुण्य करत राहावं, भोजन दान देत राहावं, चिवर दान देत राहावं, धम्म देसनांचं आयोजन करत राहावं. आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्ही कौतुकास पात्र आहात. तुम्ही आपल्या बौद्धवाडीच्या वतीने, शाखा क्रमांक 16च्या वतीने आपल्या बुद्ध विहारामध्ये, बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये पूजनीय भिक्षू संघास आणि श्रामणेर संघास आज रोजी इथे बोलावून एक पुण्य संधी प्राप्त करून घेतली आहे. तेव्हा निश्चितपणे आज रोजी आपण जे काही पुण्य संपादन भोजनदानाच्या योग्य करीत आहात, या दान पुण्याच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रभावाने आपल्या संपूर्ण परिवारास, बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थांना
उपस्थितांना संयोजकांना मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथि भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि